पप्पा, हा बेटा. हे मनुस्मृती म्हणजे काय? ओके. तुला सोप्या भाषेमध्ये मनुस्मृती म्हणजे काय ते सांगतो बेटा. मनुस्मृती हा हिंदू धर्मशास्त्रातील एक वादग्रस्त ग्रंथ आहे. तो वादग्रस्त यासाठी आहे, या ग्रंथावर अनेक प्रतिक्रिया आल्यानंतर हा ग्रंथ विषमतेला प्रोत्साहन देतो म्हणून या ग्रंथावर बंदी आलेली आहे. म्हणून या ग्रंथाला वादग्रस्त ग्रंथ असं म्हटलं जातं. विषय असा आहे की 1794 मध्ये विल्यम जोन्स नावाचे एक गृहस्थ होते ब्रिटिश काळामध्ये. 1794 हा मूळ ग्रंथ संस्कृत मध्ये आहे आणि या ग्रंथाचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झाल्यानंतर या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे याची माहिती भारतीय लोकांना मिळाली. तोपर्यंत हिंदू धर्मशास्त्रानुसार किंवा ब्राह्मण ग्रंथशास्त्रानुसार मनुस्मृती ही जी चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही मनुस्मृती 3 वर्ण आणि 4था वर्ण जो आहे शूद्र आणि स्त्रिया याच्या संदर्भामध्ये वादग्रस्त मानला जातो. कारण हा ग्रंथ इतरांना वाचायला परवानगी नव्हती. म्हणून ब्रिटिशांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर हा या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे याच्या संदर्भामध्ये माहिती मिळाली. असं म्हटलं जातं की मनु आणि भृगु नावाचे 2 ऋषी होते. त्यांच्यातला हा संवाद आहे. इसवी सनापूर्वीचा हा ग्रंथ आहे असंही म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 4 वर्ण आहेत. त्याच्यामध्ये कर्तव्य दिलेली आहेत या 4ही वर्णाची, नीतिनियम दिलेले आहेत. त्यांनी कसं वागलं पाहिजे, सामाजिक व्यवस्था, सामाजिक व्यवहार काय असला पाहिजे, धार्मिक रीतिरिवाज काय असले पाहिजे, ह्याच्या संदर्भामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे किंवा हा कायद्याचा ग्रंथ म्हणून त्याला मान्यता मिळाली. या मनुस्मृतीमध्ये बेटा 12 अध्याय आहेत आणि 2694 श्लोक आहेत. याच्यामध्ये ब्रह्माची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख तर आहेच. परंतु सामाजिक नियमनासाठी शिक्षेच्या तरतुदी काय असतील, सामाजिक जनजीवन कसं असेल, याच्या संदर्भामध्ये या मनुस्मृतीमध्ये माहिती दिलेली आहे. आजही या मनुस्मृतीचं समर्थन केलं जातं. तर तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृतीला विरोध केला जातो, जो महात्मा फुलेंनी केला. आणि तुझा प्रश्न यासाठी आलेला आहे, की आता 25 डिसेंबर आहे, मनुस्मृती दहन दिवस आहे. या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. तर तुझ्या लक्षात आलं, की मनुस्मृती काय आहे ते?